आईला हा टोन का निम्यातच होता ना पाताना पाडलाय पार. तर नमस्कार मित्रांनो, आजपासून आहे ना कळसुबाई शिखरची सिरीज चालू करतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करायला पण विसरू नका. सपोर्ट तर काय तुम्ही करतायच त्याचा काही विषय नाही. तर मग सकाळी सकाळी घेतलं देवीचं नाव आणि निघालो प्रवासाला. आता तुम्हाला वाटेल एवढं उन्हात आणायची कावर बोंबलत निघाले भाई. आता हे जाणार कधी चढणार कधी. आता खरं सांगायचं झालं ना, या मॅनेजरचा वाढावपा नाही हा. त्याला चांगलं म्हटलं होतं आपण रात्री जाईना 2 वाजता निघू, तिथे 4 वाजता पोहोचू. मस्त चढायला बिलगून सकाळचं 6 वाजता ना सूर्य उगवताना बघू. पण या टोनग्याला लई घाई झाली होती. म्हण मी तुम्हाला डोक्यावर सूर्य येईल तो दाखवतो. म्हटलं काला झक मारायला दाखवतो का तू. तर मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो, आमच्या अकोल्यापासून कळसुबाई शिखर आहे ना 42 किलोमीटर पडतं. तर कळसुबाईला जायचं म्हटलं ना पहिल्यांदा बारी गावात जावं लागत. मग बारी गावात गेल्यानंतर आहे ना त्याच्या पायथ्यापासूनच चढायला चालू होतं. कळसुबाई शिखरला आहे ना महाराष्ट्रातलं एव्हरेस्टच म्हणलं जातं. कारण समुद्र सपाटीपासून आहे ना सगळ्यात उंची असणार शिखर आहे. त्याची पूर्ण उंची ना 1600 मीटर आहे. मग अख्ख्या उन्हात आणायचे बोंबलत आम्ही 1:15 वाजता पोहोचलो बारी गावात. तिथे गेल्या पायथ्याला पहिल्यांदाच 20 रुपयाची खिशाला कात्री लागायची, ती म्हणजे पार्किंग साठी. मग तिथं पार्किंगला गाड्या लावून दिल्या आणि केलं चढायला चालू. त्यात एक जण आहे ना डायरेक्ट कॉलेजवरून उचलून आणलं होता. मग चढत चढत थोडं वर आलो. चायला इथंच दम लागाय चालू झाला ना. चायला म्हणलं अभि तो सुरुवात आहे, पुरी पिक्चर तो बाकी आहे अभि. आता तुम्हाला वाटेल एवढं वर चढायचं आणि हे बाटल्या का आणखीन बोकांडी घेऊन येण्यात आहे. मित्रांनो कमी खर्चात जर कळसुबाई शिखर जर करायचं असेल ना तर अशा अवधाने द्यावाच लागत आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर ना बाटलीची प्राइस वाढत जाते आणि वरती जर गेलं ना पर डायरेक्ट 50 रुपये 60 रुपये. त्यात मॅनेजर म्हण चायला दम लागला भाऊ. म्हटलं टोन घ्या तुला इथं काय भांडरा वाटला होता की यायचं जेवायचं निघून जायचं. पाय ना आता म्हटलं पाय डोक्यावरचा सूर्य पाय.